नमस्कार. 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. त्यामागली इतिहास तुम्हाला माहीत आहे का? आपण सगळे साजरा करतो. पुरुषही त्या दिवशी मोठ्या उत्साहाने बायकांना फुलं वगैरे करून बऱ्याच गोष्टी हे केलं. पण त्याचा मागचा इतिहास जाणून घेऊया आपण थोडासा. औद्योगिक क्रांतीनंतर औद्योगिक जगात खूप म्हणजे बायकावर अन्याय व्हायला लागला. त्यांचा पगार कमी असायचा पुरुषांपेक्षा. किती चांगलं काम केलं वगैरे तरी बायकांना कमी पगार, पुरुषांना जास्त पगार, असा भेदभाव होता. मग त्या विरोधात खूप वादविवाद व्हायला लागले आणि पहिल्यांदा न्यूयॉर्क शहरामध्ये 2 फेब्रुवारी 1909 रोजी कमी काम म्हणजे कमी तास काम, पहिल्यांदा कामाचे तास औद्योगिक जगात नक्की नव्हते. तर कमी तास काम आणि चांगला वेतन मिळावं यासाठी पहिला महिला दिन ह्या विषयावर लोकांनी एक मोर्चा काढून केला. त्यावेळेला म्हणजे हे न्यूयॉर्क शहरात झालं. त्यावेळेला तो फक्त न्यूयॉर्क महिला दिन म्हणून साजरा केला गेला. नंतर जागतिक महिला परिषदेमध्ये क्लेरा झेटकिन ह्या स्त्रीने सांगितलं की आपण जागतिक स्तरावर हा महिला दिन साजरा केला पाहिजे. आणि जागतिक स्तरावर बायकांचे खूप पिळवणूक होते. त्यांना पगार कमी दिला होतो. त्यांना अतिशय जास्त काम करायला लावतात. आणि त्याच्यानंतर तिच्या मागणीला 17हून अधिक देशातील 100हून अधिक पक्षांनी, महिला परिषदेने मान्यता दिली. आणि तेव्हापासून म्हणजे 2010 पासून 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा करायला लागलो आपण. आता मी माझा विषय मांडते तो महिला दिन आणि भारत ह्याबद्दल. मला काय वाटतं, आपल्या भारतात तर पुराणात कालापासून हे वाक्य अगदी हे आहे की यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता अशा ठिकाणी असतात जिथे नारीची पूजा, म्हणजे अक्षरशः पूजा नाही, तिथे नारीला पूर्ण मान दिला जातो. आणि तुम्ही भारतीय इतिहासात पुराण काळापासून मधीत आपल्या देशावर अनेकांनी राज्य केलं. थोडासा तरी प्रभाव आपल्यावर जो राज्यकारभार करणारा असतो त्याचा समाजावर परिणाम होतो, हे लक्षात ठेवा. तर आपल्याकडे विदेशी लोकातले जेव्हा येऊन राज्य करायला लागले, मोगल, इंग्रज, अशा वेळेला फ्रेंच वगैरे असे जेव्हा राजवट आली तर त्यांचे त्या राजवटीचे जे विचार आहेत ते थोडे आपल्या देशात मुरले गेले. आणि त्या काळामध्ये महिलांचं झालं असेल चूल आणि मूल, चूल आणि मूल. पण आपल्या देशात त्याच्या आधीपासून, फार अनादी कालापासून बायकांना मान, सन्मान आणि त्यांचं मत मांडायची पूर्ण मुभा होती. आपल्या देशामध्ये आपण आपल्या कुठल्याही पुराणातल्या पुस्तकात काढून वाचलं आणि आपल्या शिल्पकला वगैरे पण बघितलं, त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की आपली दगडावरचं कोरीवकाम तर खोटं बोलणार नाही. नारीला पूर्ण स्वातंत्र्य होतं, नारीला पूर्ण मान होता. आणि आपला भारत अतिशय त्या बाबतीत पुढारलेला होता. तुम्ही आठवा बघू, आपल्या भारतातले किती देव आहेत जे एकटे आहेत. आठवा. नाही, आपल्या भारतातील प्रत्येक देव हा एका शक्ती म्हणा, त्याची बायको म्हणा, काही ना काही रूपाने त्याच्याबरोबर असते.
राम सीतेशिवाय नाही. जे पहिल्यांदा आपण सीताराम म्हणतो, कृष्ण राधेशिवाय नाही. अशा पद्धतीने आपले देवही पहिला मान हा स्त्री शक्तीला आहे आणि त्याच्यानंतर त्या देवाला मान दिला जातो. ह्याही पलीकडे जाऊन तुम्ही बघा, आपल्या जेवढ्या काही धर्माच्या वेगवेगळ्या म्हणजे धर्मगुरू असतात. एक शंकराचार्यांची परंपरा तशीच आहे की पुरुषच शंकराचार्य होतात. पण बाकीच्या ठिकाणी सगळ्याच क्षेत्रात आपल्याकडे महिलांना प्राधान्य आधीपासून आहे. ऋषी मुनींच्या बायकांचं पण वर्णन अतिशय चांगल्या पद्धतीने की त्यांना किती त्या ऋषी मुनींच्या कार्यामध्ये साथ देत होत्या. गुरुकुल जेव्हा चालवायचे तेव्हा ऋषी चालवायचे, पण त्याची मुख्य असायची कोण, तर ऋषीमुनीची पत्नी. ती सगळी देखभाल करायची, त्या मुलांना ह्याची वगैरे करायची. ह्याचं एवढा मान आपल्या भारतामध्ये स्त्रीला पारंपरिक पद्धतीने मिळत आला होता. मधल्या काळात विदेशी राजवटी आल्यावर त्यांच्या संकल्पना आपल्या समाजात रुजू झाल्या थोड्या प्रमाणात. तेही मी म्हणणार पूर्णतः नाही, थोड्या प्रमाणात. आणि आपल्याकडे अनेक महिला राज्यकारभार चालवायच्या. अनेक महिलांचं स्वतःचं सैन्य वगैरे होतं. हे आपण वाचलेलंच आहे इतिहासामध्ये. तुम्ही आठवा बघू, पहिली कुमारी माता आपल्या देशातली कोणती असेल, आपल्याला जेवढी आठवते, ह्याही आधीची असेल माझं काही खूप पुराण वाचन नाही, एवढी मला आठवते ती कुंतीचं पहिलं मूल सूर्यापासूनचं झालेलं. तिला दिलेल्या वरदानाचा तिला दिलेल्या शक्तीचा तिने उपयोग करून पहिलं मूल तिने जन्माला घातलं. ते कोणालाही म्हणजे आईवडिलांना कोणालाही विश्वासात न घेता, ज्या गुरुने तिला तो मंत्र दिला होता त्यालाही विश्वासात न घेतला तिने केलेला तो प्रकार होता. आणि त्या मुलाला तिने आव्हेरलं, कारण चूक तिची होती की तिने कोणालाही त्याच्यामध्ये विश्वासात घेतलं नव्हतं. तिने त्या शक्तीचा वापर करायच्या आधी कोणाला विश्वासात न घेतल्यामुळे तिने त्या बाळाला आव्हेरलं, त्याला पाण्यात सोडून दिलं. पण त्याच्यानंतर तिने पुन्हा 3 वेळेला स्वतः आणि 2 वेळा माद्रीकडून तो मंत्र उपयोग करून वेगवेगळ्या शक्तीकडून तिने गर्भधारणा करून घेतली. त्यावेळेला त्याच्यामध्ये तिच्या नवऱ्याला, तिच्या सवतीला हे माहीत होतं आणि कुठेही पिताचे नाव लपवण्यात आलेले नाही. कर्णाच्या बाबतीतही नाही. कोणापासून झालं आहे त्याचं नाव आहे, त्या पित्यालाही मान आहे. त्या पित्याने त्या मुलाला दिलेली दैवी शक्ती आणि मदत त्याचा उल्लेख आहे. ते मूल जरी शक्तीच्या बळावर तिने जन्माला घातलं तरी त्या पित्याला तितकाच मान आहे. दुसरं इतिहास सिंगल मदर म्हणजे त्याच्यानंतर राजांचं निधन झाल्यावर तिने माद्री गेली सतीला, तर तिने माद्रीच्या मुलाला आणि स्वतःच्या मुलांना अशा 5 मुलांना तिने सिंगल पेरेंटिंग केलं, नाही का. आज आपण सिंगल पेरेंट असं ऐकतो. आपल्याकडे तेव्हापासून सिंगल पेरेंटिंग होतं. चला ते आपण त्या पुराणाच्या कथा आपण म्हणूया. इतिहासातली सिंगल पेरेंट आठवा, जिजाबाई. शहाजीराजे जिवंत होते तेव्हासुद्धा शहाजीराजांनी त्यांच्या काही असतील, त्यांचे मतभेद असतील, त्यांनी ते विभक्त होते आणि शिवाजी राजांना पूर्णपणे
जिजाबाईंनी घडवलं, पण कुठेही बापाचं अस्तित्व न लपवता, कुठेही बापाला पूर्ण अधिकार न त्याला पूर्ण अधिकार होता शहाजीराजांना. एका मुलाला शहाजीराजे स्वतःबरोबर घेऊन गेले आणि हे शिवाजीराजे आईबरोबर होते. म्हणजे गर्भावस्थामध्येच ते विभक्त झाले आणि बाळ आईबरोबर वाढलं, आईने घडवलं. आता आपल्या देशामध्ये सगळं जग आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरं करतो, आपणही साजरं करतो, पण आपल्या देशामध्ये पूर्वापार नारीला पूर्ण अधिकार होता आणि आजही आहे. मतदानाचं सुद्धा पहिलं म्हणजे समाजातील 50% घटक असलेल्या बायकांना मतदानाचा हक्क परदेशात नव्हता. आजही इस्लामी देशात लोकशाही नसल्यामुळे अगदी ते बोटावर मोजण्यासाठी बांगलादेश आणि पाकिस्तान वगैरे सोडलं तर कुठेही मतदान हा प्रकार नाही. युरोपियन देशातही मतदान बायकांना अधिकार नव्हता आणि तो सगळा अधिकार भारतामध्ये महिलांना पहिल्यापासून आहे. तर आपण आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करतो, हरकत नाही, पण आपल्या भारतामध्ये कधीही महिलांना नाकारलेलं नाही, महिलांचे हक्क नाकारलेले नाही. बघा, आपल्या प्रत्येक देवाबरोबर हे असते, प्रत्येक संस्थामध्ये धार्मिक संस्थामध्ये तिथे महिलांचा पूर्ण वेगळा विभाग असतो, महिला चालवतात. तुम्हाला कुठल्याही पंथाचं मी म्हणते, इवन भारतात निर्माण झालेल्या आता भारतामध्ये जैन पंथ निर्माण झाला, शीख पंथ निर्माण झाला, बौद्ध पंथ निर्माण झाला. या तीनही पंथामध्ये देवी हा प्रकार नाही आहे. जैनांचं पण गुरु आहेत ते सगळे तीर्थंकर हे पुरुषच आहेत. फक्त बुद्धांनाच मान आहे आणि त्यांचे जे अनुयायी आहेत, भंते म्हणतात त्यांना, भंतीण नाही आहे त्यांच्यामध्ये सुद्धा, फक्त पुरुषच भंते म्हणतो. भिक्षू काय भंते असा त्यांना हे केला जातो. त्याप्रमाणे शिखांचं सुद्धा जे गुरु आहे ते फक्त पुरुषांनाच आहे. पण आपल्या ह्याच्यामध्ये भरपूर बायकांना आधीपासून मान दिलेला आहे. आणि परदेशात सुद्धा बघा, आपल्या जेवढ्या देवी आपल्याकडे तुम्ही जिथे जाल तिथे एक पुरुष देवत असेल तरी देवीचा काही ना काही एक मुरगन वगैरे अशा ठिकाणी नाही, ते ब्रह्मचारी आहेत तिथे. बाकी कुठेही जा तुम्हाला देवीचं मंदिर हे असतंच असतं, स्थान हे असतंच असतं. शंकराची एकही पिंड बहुतेक नारीशिवाय नाही, पिंडाच्या मागे देवी असतेच असते. म्हणजे पार्वतीचं रूप असतंच असतं. असं तुम्हाला तुम्हाला दिसतं का कुठल्याही याच्यामध्ये की त्यांच्याबरोबर त्यांचा पुरुषाबरोबर त्यांची शक्ती दाखवली आहे का? नाही दाखवली आहे. येशूच दाखवतात. मदर मेरीचं अगदी किती बरेच जण तिचं हे अस्तित्व मान्य करत नाही किंवा तिला मान देत नाहीत. अगदी रेअर ठिकाणी मदर मेरीला मान असेल, कुठेही नाही आहे. येशूची पण बायको होती म्हणतात, तिचं कुठेही तिला मान सन्मान काहीच नाही आहे. फक्त त्यांनाच प्रेषक म्हणून मान आहे, प्रेषिकाला मान नाही. पोप आहे, पोपीण आहे का त्यांच्यामध्ये? नाही आहे, बिलकुल नाही आहे. आपल्या साध्वी आहेत, अनेक साध्वी आहेत. मुसलमानामध्ये तर बायकांना पूर्णपणे
डावललेलं आहे, त्यांना पूर्णपणे शेतीच मागलेलं आहे. त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा करणंच योग्य नाही. कुठेही स्त्रीचं काहीच नसतं. किती मस्जिदा बघा, सगळ्या मस्जिदा फक्त पुरुषांच्याच नावाने असतात. एकही मस्जिद स्त्रीच्या नावाने नाही आणि मग तिथे स्त्रीला जाण्याचा अधिकारही नाही. मी आज सांगितलं, भारतामध्ये निर्माण झालेल्या पंथामध्येही कुठेही बायकांना अधिकार नाही आणि त्यांना मान सन्मान नाही. पण सनातनी हिंदूमध्ये पूर्वापार होता, ह्या पुढेही असणार, असा हा भारताचा इतिहास आहे. आणि तो टिकवण्यासाठी आपण बायकांनी नेहमी ह्या गोष्टीतून ही गोष्ट टाळली पाहिजे. हा विषय आपल्या डोक्यातून काढला पाहिजे की बायकीला चूल आणि मुलेतून कोणीतरी एका माणसाने बाहेर काढलेलं आहे. नाही, काही काळामध्ये धूळ जमा झाली होती, ती साफ त्या माणसाने केली असेल, पण भारत देशात नेहमीच सदाच महिलांना पूर्ण मान होता. एक दिवस त्यांना मान देण्यासाठी जागतिक महिला दिन साजरा करावा लागला नव्हता. तुम्ही माझं ऐकताय त्याबद्दल मी खूप आभारी आहे. धन्यवाद.